नगर शहरातील तब्बल 104 वर्ष जुने असलेले श्री मार्कंडेय मंदिर पाडून त्यातील देवदेवतांच्या मूर्तीची तोडफोड करीत विटंबना केली असल्याचा दावा पद्मशाली समाजातीलच असलेल्यांना तात्काळ अटक करण्यात यावी अशी मागणी बुरा यांनी केली आहे। दरम्यान या मागणीची तात्काळ दखल न घेतल्यास समाजाच्या आर्थिक भावना दुखावल्याचा राग अनावर होऊन नगरमध्ये दंगलही उसळू शकते अशी भीती बुरा यांनी जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ व पोलीस अधीक्षक राकेश ओला यांच्याकडे दाखल केलेल्या तक्रारीत व्यक्त केले आहे। सिद्दीम दुल्लम यांच्यासह आनंद चांगल, SN येथून प्रकाश कोटा, अजय भान्या, महेश महादेव चव्हाण, भीमराव कोड, बालकृष्ण सिद्धम, विनायक गुंडेवार, विजय सालेमेटी, राज मान्या यात सहभाग असून त्यांनी स्वतःकडे कोणत्याही बेकायदेशीर अधिकार नसताना गांधी मैदान परिसरातील श्री मार्कंडेय मंदिर देवस्थान बेकायदेशीरपणे पाडून टाकले असल्याचा दावा लक्ष्मण बुरा यांनी तक्रारीत केला आहे। यात मंदिर परिसरातील हिंदू वेदांचा आणि मूर्तीचा तोडाफोड करून त्यांनी काहीही पवित्र न राखता त्या मूर्तीचीही विटंबना केली असल्याचा दावा बुरा यांनी केला आहे। यात विशेष म्हणजे मंदिर दुरुस्तीचा प्रस्ताव महानगरपालिकेकडे केला आहे। गांधी मैदान परिसरात असलेले श्री मार्कंडेय मंदिर पाडून टाकण्याबद्दल पद्मशाली समाजातील ज्येष्ठ नागरिक शरद लिंगण्या कॅदर यांनीही पोलिसात तक्रार केलेली आहे, मात्र कोणतीही त्यांची दखल घेत नाही। त्यांचे आकलन होत असल्याची प्रक्रिया शरद कॅदर यांनी आज आवाज जनतेच्या न्यूज चॅनलच्या प्रतिनिधींशी बोलताना व्यक्त केलेली आहे। आवाज जनतेचा या न्यूज चॅनलसाठी प्रतिनिधी शेख शफीक मनियार।